आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांचा आज ठाणे दौरा आहे। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची आज तोफ धडाडणार आहे। उद्धव गटाच्या शिवसेना शाखांना आदित्य ठाकरे भेट देणार असून त्यांच्या जंगी स्वागताची जोरदार तयारी देखील पदाधिकाऱ्यांकडून केली जाते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। कुणाल, आज आदित्य ठाकरे यांचा ठाणे दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। या दौऱ्यादरम्यान कोणकोणत्या गोष्टी घडणार आहेत? जान्हवी, ठाकरे कुटुंबियांचा जर ठाणे दौरा पाहायचा झाला तर हा तिसरा ठाणे दौरा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज आदित्य ठाकरे यांचा देखील दौरा असणार आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिवसेना शाखांना ते भेट देणार आहेत। म्हणजे उभाटा गटाच्या ज्या काही शाखा असणार आहेत त्या सगळ्या शाखांना आदित्य ठाकरे भेट देणार आहेत। याआधी रोजगार मेळाव्यासाठी आदित्य ठाकरे आले होते। त्या उद्धव ठाकरे यांनी देखील मुंब्र्याची जी काही शाखा तोडली होती त्या शाखेला देखील भेट दिली होती आणि आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांचा ठाणे दौरा आलेला आहे। आदित्य ठाकरे यांचं मुंबईच्या विषयावर म्हणजेच मुलुंड टोल नाक्याला स्वागत जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे। कोपरी पाचपकडी मतदारसंघ म्हणजे जो मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ मानला जातो त्या मतदारसंघात देखील शाखांचं उद्घाटन जे आहे ते आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। एकंदरीतच आज संध्याकाळी संपूर्णतः आदित्य ठाकरे हे ठाण्यामध्ये असणार आहेत आणि त्यानंतर 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळील एका शाखेच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे जाणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच संपूर्णतः पाहायचं झालं तर हा तिसरा दौरा जो आहे तो ठाकरे कुटुंबियांकडून करण्यात येतोय। ठाण्यामध्ये आपला पक्ष वाढवण्यासाठी किंवा ठाण्यामध्ये संघटना मजबूत करण्यासाठी हा दौरा असल्याचं सांगण्यात येत आहे आणि आज मोठ्या प्रमाणात ज्या शाखा आहेत त्यांचं देखील उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येऊन आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार किंवा काय नेमकं त्यांच्याकडून प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।